खरीप विमा भरपाई जानेवारीतच मिळणार. कृषी विभागाची माहिती. कंपन्यांना यंदा कमी हप्ता. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर. तर हेक्टरी 17,500 रुपये भरपाई मिळणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये भरपाई मिळेल असे सांगितले होते. पण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. काही शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरीही यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत. मंडळ पातळीवर पीक कापणी प्रयोग होऊन मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे. त्यानुसार विमा भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विमा भरपाईचे आश्वासन फोल ठरण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, खरीप 2025 मधील पीक नुकसानीपती शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे आणि पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच सोयाबीन प्रमुख पिकासह शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल, परंतु कापूस आणि तुरीच्या पीक विम्यासाठी एप्रिल किंवा मे सुद्धा उजाडू शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. तर जानेवारीत सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका इतर खरीप पिकांची विमा भरपाई जानेवारीतच मिळेल. मात्र कापूस आणि तुरीची पीक कापणी प्रयोग सुरू असून फेब्रुवारी महिन्यात प्रयोग पूर्ण होतील. त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाईचा निश्चित करण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात कापूस आणि तुरीची विमा भरपाई मिळेल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे. आणि 2400 कोटी रुपयांचा हप्ता आहे. विमा योजनेत बदल झालेले. यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता गेल्या वर्षी पेक्षा कमी मिळाला. यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना 2400 कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे. कंपन्यांना राज्याचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवण्यात आली आहे. विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेच हप्ता देण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कंपनीचा आक्षेप आहे. धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता आणि तांत्रिक उत्पादकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसेच पीक कापणी प्रयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आक्षेप घेत विमा कंपनीने अपील केले आहे. या अपिलावर केंद्राच्या पातळीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारित भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी मिळणार आहे. खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत आणि कृषी विभागाने याचा अहवाल सुद्धा केंद्राकडे पाठवलेला आहे आणि याद्या अपलोड करण्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, एक छोटंसं अपडेट होतं. अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशा नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.